सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जय आदिवासी जय जौहर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सौरिकेश। सर्वप्रथम आपल्या सर्वांचे लाडके दैवत बुद्धीची देवता विघ्नहर्ता श्री गजाननाच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करतो। हे मंदिर केवळ विटा आणि सिमेंटची इमारत नसून आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे, विश्वासाचे आणि ऊर्जेचे केंद्र आहे। जेव्हा जेव्हा माणसाचे मन अशांत असते तेव्हा मंदिराच्या या पवित्र वातावरणात आणि बाप्पाच्या चेहऱ्यावरील त्या मंद हास्यात आपल्याला एक अथांग शांतता आणि नवी ऊर्जा मिळते। आपल्या संस्कृतीत गणपती बाप्पाला प्रथम पूजेचा मान आहे। कोणतेही मंगल कार्य असो आपण सुरुवात बाप्पाच्या नावाने करतो, कारण बाप्पा हा केवळ संकटे दूर करणारा विघ्नहर्ता नाही, तर तो आपल्याला सद्बुद्धी, ज्ञान आणि समृद्धी देणारा सुखकर्ता आहे। आज या शुभ प्रसंगी आपण बाप्पाच्या चरणी मंदिराच्या दारासमोर नटलेली हिरवीगार झाडे, पानांमधून हलूच येणारी वाऱ्याची झुळूक आणि पक्ष्यांची किलबिल या सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात पाऊल ठेवताच मनातील सर्व थकवा, चिंता क्षणार्धात पळून जातात। घनदाट झाडांची सावली आणि बाप्पाच्या देवाच्या दर्शनाची पावन वेल, इथे मिळणारी शांतता ही शब्दांच्या पलीकडली आहे।